हॅलो. चला आपण वया मॅचच्या दिशेनं मॅचला झालेली आहे सुरुवात. चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली विरुद्ध विरार पाटा, साईकृपा विरार पाटा. मागची स्पर्धा मागचा आठवडा या मैदानावर चॅम्पियन राहिले, परंतु आज कासार वडवली संघाच्या समोर त्यांची लढाई. शॉर्ट चेंडू होता आणि त्याला मात्र आपण पाहिलाय अगदी बॅकफुटला जाऊन आपण पाहिलं आडव्या बॅटना हाफ व्हॉलीवर घेतलंय आणि चेंडूला पाठवून दिले लॉंग. तर म्हणेन की लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा लाईन चौकार. आकाश रिपोर्ट आपण पाहिला तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहिला तर एक मोठं नाव प्रिन्स 11 कासार वडवली संघाचा स्टार खेळाडू म्हणजेच आपण पाहिला अयूब शेख सारख्या खेळाडूच्या सोबत मात्र आपण पाहिलं तर त्याचं नक्कीच आपण पाहिलं ओपनिंगला असलेलं परफॉर्मन्स जे अनेक वेळा आपण पाहिलं आहे आणि अनेक स्पर्धा त्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर गाजवल्यात. चेंज ऑफ द पेस गती परिवर्तन केलं गेलं होतं. अगदी आपण पाहिलं तर यावेळेला धाव घेतली जाते. रुपेशला स्ट्राईक मात्र मिळते. आकाशाचा जर टेनिस क्रिकेटचा इतिहास आपण पलटून बघितला ना तर 2 बालिका वीराच्या बाईक्स त्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्या बाईक्स आपण पाहिलं तर त्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आपल्या प्रभावी नेतृत्वावर पटकावल्यात. फुलटॉस मिस टायमिंग आहे. फिल्डर आहेत पाठलाग करतायत परंतु पाठलाग यशस्वी होईल का. लॉंग स्टॉपच्या जवळ चेंडूला स्टॉप केलाय. धावा 2 मिळवल्या गेल्यात. उलटा चेंडू होता. मित्र म्हणेन की यावेळेला कुठेतरी हा चेंडू बघा 2 धावा इथून मिळवल्या गेल्या. 2ने आपण पाहिले तर मग टीमच्या टोटलमध्ये वाढ झाली आहे. टीमची टोटल आपण पाहिली आहे तर 7च्या घरामध्ये पोहोचली आहे. अगदी आपण पाहतोय पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल रुपेशसाठी. हा फुलटॉस होता. या वेळेला मात्र उडवलाय परंतु एलिव्हेशन नाही मिळालं तितकं. अगदी आपण पाहिलं हवेचा वेग आहे. हवेच्या विरोधात त्या दिशेने फटका जाणं अशक्य होताना पाहायला मिळत आहे आणि तेच कारण आपण पाहिलं फटका फसलाय आणि इथून आपण पाहिलं विकेट डाऊन होईल. पहिला मोठा धक्का कासार वडवली टीमला मैदानाच्या मध्ये लागतोय. रुपेश टोकरेला परतावं लागेल डग आउटच्या दिशेनं आणि 7 या धावसंख्येवर आपण पाहिलं तर मग फलंदाज गमावला जात आहे. बघा आपण पाहिलं तर इथून 7 धावसंख्येवर पहिला गडी गमावलाय. भरत मैदानाच्या आतमध्ये आलेत भरत तळे ज्यांना आपण बघितलं तर हे सुद्धा आपण बघितलं एक चांगले खेळाडू आहेत. ऑलराऊंडिंग परफॉर्मन्स देताना पाहायला मिळत आहेत आणि एक सिंगर देखील पाहिला आहे म्हणून भरत तळे यांना कारण की सिंगिंग सुद्धा चांगली करतायत भरत. आल्या मैदानाच्या आतमध्ये गुडनाट टेक आणि बाउंड्री देख. यावेळेला आपण पाहिलं तर चेंडूला मात्र खेळलं गेलंय अगदी फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी चौकार मात्र प्राप्त केलाय आणि खासियत आहे भरपूर खासियत आहे कारण की छोटा पॅकेट आहे आणि बडा धमाका करण्याची धमक ठेवणारे खेळाडू म्हणजेच मिस्टर भरत तळे. त्याला पाहिलं आल्या चौकाराच्या साहाय्याने आगाज केला आपल्या पारीचा. टीमची टोटल आपण बघितली आहे 11च्या घरामध्ये पोहोचली आहे. अगदी 1 विकेट गमावला. 1 षटक समाप्त झाला. 11 धावा म्हणजे 1-1 आणि नक्कीच 1-1 म्हणजे 11 वर आपण पाहिला 1 गडी गमावलाय म्हणजे 1चा आकडा म्हणजे नेल्सनचा आकडा म्हणून जो ओळखला जातो आणि तो आकडा आपल्याला जर पाहायला मिळतोय. पहिलं षटक आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे ते आलेलं आहे सध्या तरी एक समर्थक कासार वडवली संघाचे मोठे प्रमाणात येताना पाहायला मिळत आहेत कारण की जवळजवळ निलेश देखील दाखल झाले तिथे चिरमाई स्पोर्ट्स टीमला समर्थन करण्यासाठी. कासार वडवलीचा नक्कीच डिस्टन्स राखून आता राजेश गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाश समोर असतील आणि आकाश यांचा जर खेळ पाहिला आपण तर आता बेस्ट वर्सेस बेस्ट वालं हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू उर्ध विकेट
अगदी बॅकफुटला चावून आपण पाहिलं, चेंडूला स्मान गेले, चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे सरळ निघून गेला, आउट ऑफ दी पार्क. मापून मोजून तोलून मोलून ठोकलेला हा आकाश रिपडनं आपल्या नावाचा ब्रँडेड बिगेट षटकार. 6 धावा. लगेच आपण पाहिले तर मग आमचे लगेच फिटनेस आपण पाहिलं तर नक्कीच किरण धुमाळा म्हणजेच आपण बॉडी बिल्डर आणि अशा स्पर्धा त्याने आपल्या बॉडी बिल्डिंगच्या जोरावर गाजवल्या देखील आलेले आहेत आणि ते इथे दाखल झाले, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. हो, यावेळेला आपण पाहिलं थोडासा खाली राहणारा चेंडू होता. आकाश रिपट आपण पाहिलं आपला क्लास दर्शवण्याचा प्रयत्न करतोय. अगदी आपण पाहिलं तर हा समोर चेंडू होता आणि हा चेंडू देखील त्यांच्या आवडीचा चेंडू होता. अगदी चर्चा करायची झाली तर जवळजवळ ज्याप्रमाणे इथून विचार करायचा झाला ना, तर फलकाचा विचार करायचा झाला तर फलक जे पोचले गेले 17च्या आकड्यावर. समोरच्या दिशेनं खासियत आहे या खेळाडूची आणि ही तर ताकद आहे. कशी मात्र कमजोरी बनेल. समोर मिळला तर मग कव्हरचं क्षेत्र होतं आणि ते पूर्ण केलं. चेंडूला मात्र अगदी ड्राईव्ह केलं गेलं होतं. गॅप शोधला मोठा, मिळला चौकार आणि टीमची टोटल मात्र पाहता पाहता डोळ्यांच्या समोर वाढली 21 धावा. हा खेळाडूला नक्कीच वेळेच्या अगदी थांबवावं लागेल, कारण की हा खेळाडू चालला तर मग मात्र धावांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पडताना पाहायला मिळेल. रिव्हर्सचा फटका, अल्टी फल्टी दे घुमा के. मात्र या वेळेला चेंडूने दिशा बदलली आहे, त्यामुळे दशा बदलली आहे, परंतु 2 धावा तिथे मिळत आहेत. अगदी आपण पाहू शकतोय. मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये फील्ड सेटअप करा, आकाश नाही थांबणार, ही खासियत आहे. आणि आपण पाहिलं तर मग खास करून जर हा खेळाडू जेव्हा मैदानाच्या आतमध्ये असतो ना, मग चांगले आपण पाहिलं तर गोलंदाजाला मात्र आपण पाहू शकतोय हा घाम फोडण्याचं कार्य करत आहे. कारण की खास करून आपण बघितलं तर भावेश पवारला नक्कीच आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये खास करून नक्कीच मार देणारा फलंदाज कोण असेल ना, तो म्हणजेच मिस्टर आकाश रिपट. यावेळेला मात्र आपण पाहिले विकेट मिळवली आकाशची, मोठी विकेट पाहायला मिळते आहे. रन मशीन बॅक टू द डगआउट आणि मोठा धक्का मानावा लागेल कासार वडवली संघाला, कारण की ज्या प्रकारे हा खेळाडू आपण पाहू शकतो टच मध्ये भरपूर होता, चांगल्या फॉर्म मध्ये होता, परंतु त्याची विकेट आपण पाहिली तर इथून मात्र मिळवली गेली आहे, म्हणजे मोठी सफलता. आणि नक्कीच आपण पाहिलं ही मोठी सफलता मिळवण्याचं कार्य केले गोलंदाज राजेशनं आपल्या गोलंदाजीमध्ये. तेवीस धावा फलकावर आपण पाहिलं. रोहित रिपाट मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. हे देखील आपण पाहिलं तर आणखीन एक चांगले ऑलराऊंडर खेळाडू आपण पाहतोय. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर कासार वडवलीचं क्रिकेट आपण पाहिलं तर यंग ब्रिगेड मात्र आपण पाहिलं तर त्या यंग ब्रिगेडमध्ये आपण पाहू शकतो की रोहित देखील आपण पाहिले तर चांगली बॅटिंग बॉलिंग करू शकतोय. म्हणजेच अगदी आपण पाहिलं तर मग बॅटिंग बॉलिंग युनिट सगळ्यांनी स्ट्रॉंग आहे, कारण की सचिन सारखा खेळाडू देखील आपण पाहू शकतो जो डगआउट मध्ये जो रेडी होत असताना पाहायला मिळते. म्हणजेच बॅटिंग लाईनअप भरपूर स्ट्रॉंग आहे या संघाची. बघा रोहित आल्या आपल्या अंदाजामध्ये, म्हणजेच रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला खेळतोय. चेंडूला मिड विकेटला फेकून दिलाय सीमारेखा पार आणि हा स्टँड मध्ये पोहोचवण्याचा पहिलाच बॉल करणार आला रोहितनं या मॅच मध्ये. आणि अगदी आपण पाहिलं तर टीमची टोटल आहे ती पोहोचली गेली आहे, तब्बल आपण पाहिली 29च्या घरामध्ये. अगदी आपण पाहिलं तर मग मी मागच्या वर्षी जेव्हा या कासारवडवली विभागामध्ये PPL साठी गेलो होतं, रोहित असो, रुपेश असो, सचिन असो की ऑल ओव्हर असे खेळाडू असतील आणि काय जबरदस्त, म्हणजे ज्यामध्ये आपण पाहिलं मग भरत देखील असो,
म्हणजे भरपूर आणि भरपूर खेळाडूंचा परफॉर्मन्स आपण पाहिला तर चांगला राहिला होता. मग कुंदन देखील आपण पाहू शकतो जे लेफ्टी बॅटर आपण या टीम मध्ये पाहतोय आणि एक टॉपचा संघ म्हणून आपण पाहतोय जर जो सातत्याने क्रिकेट खेळताना. या सीझन मध्ये मी कासारवडवली प्रीमियर लीग देखील पाहिली, अंडर-22 मध्ये देखील समालोचन केलं, तिथे रोहितचा देखील परफॉर्मन्स पाहायला मिळाला. ऑल ओव्हर आपण बघितलं. आणखीन असे खेळाडू आहेत इथून आपण पाहिलं तर चालाकी चतुराई सगळं काही दर्शवण्याचा प्रयत्न केला जातो. याच आपण पाहिलं तर 17 मध्ये जर विचार करायचा झाला तर या 17ला मात्र आपल्या बाजूने मात्र पलटण्याचा प्रयत्न. बघा आता भरतने काय केलंय, एक मात्र आपण पाहिले धाव घेतली, स्ट्राईक रोटेट केली आहे आणि रोहितला स्ट्राईक दिली आहे. अगदी आपण पाहिले तर विवेक असेल जो तिसऱ्या क्रमांकाचा स्पेल आणि रोहित मात्र आपण पाहिलं की लायसन घेऊन आलेला आहे. हा फलंदाज, त्याला भीती नाहीये कशाची. धीम्या गतीने मात्र चेंज ऑफ द पेस चेंडू हवेत आहे. इंटर्न मात्र आहे कारण की थोडासा स्लोअर हाताळला गेला होता, गतीमध्ये मिश्रण केलं, फायदा मात्र मिळालाय. फलंदाज होईल बाद, रोहितला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. धक्का क्रमांक 3 चिरमाई स्पोर्ट्स कासारवडवली टीमला. सचिन मैदानाच्या आतमध्ये टीमची टोटल आपण पाहिली आहे तर 30 धावा फलकावर आपण पाहिल्या आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर हे तिसरं षटक प्रगती पथावर आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी आपण पाहिलं ना तर ज्याप्रमाणे विवेक आलाय विवेकने रोहितची विकेट मिळवून दिली आहे कारण की चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं होतं आणि ते कारण आपण पाहिलं प्रमुख ठरलं. इथे विकेट मात्र मिळाली आहे परंतु सचिन थापड आपण बघितलं तर हे देखील एक चांगले टॉपचे खेळाडू आहेत, त्यांचा देखील खेळ चांगला आहे या संघासाठी. अतिरिक्त बाउन्स आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहिले तर वाईटचा इशारा, 1 बाउन्सची चेतावणी देखील आमचे नक्कीच पंच विजयजी भोये जे सध्या आपण पाहिलं तर पंचांची भूमिका पूर्ण करत असताना पाहायला मिळतात आणि त्यांनी सांगितलं एस इट इज अ वाईड आणि 1 बाउन्स ची चेतावणी देखील गोलंदाज विवेकला दिले. इथे पुन्हा एकदा वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी या क्षणाला आपण पाहिलं तर सचिन ज्याप्रमाणे वेट अँड वॉचची भूमिका पूर्ण करत असताना देखील पाहायला मिळाले. टीमची टोटल आपण पाहिली आहे तर आतापर्यंत 2 वाईड म्हणजे आपण पाहिलं तर 32 धावा फलकावर आपण पाहिले. तर फेकून झालेले चेंडू आतापर्यंत आपण पाहिले या षटकामध्ये तर 2 म्हणजेच काय तर 4 शिल्लक आहेत आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना तर एक प्लॅटफॉर्म मात्र सेट झाला आहे आणि इथून आपण पाहिलं तर त्या प्लॅटफॉर्मला मात्र एक गुड फिनिशच्या दिशेने मात्र घेऊन जाण्याचं आणि फिनिशर करायचं आहे. वेगानं बॅट फिरवली आहे परंतु विकेट किपर चुकलेत, नतीजा मात्र भोगावा लागेल. धावा मिळतील तिथे डिक्लेअरच्या स्वरूपात आपण पाहिले तर किती धावा असतील आपण पाहूया. जस्ट 1 एक धाव असेल कारण की बॅटला जर लागून गेला असता तर 2 धावा मिळाल्या असत्या कारण की बाईच्या स्वरूपात मग तुम्हाला मिळेल फक्त 1 धाव. एक पण का होईना परंतु जर हा पण पाहिला तर डॉट मात्र फुकट नाही, हा बॉल मात्र फुकट नाही गेलेला आहे कारण की जर पकडला असता तर डॉट गेला असता परंतु तसं झालं नाहीये आणि इथून आपण पाहिलं तर मग 1 धाव मिळाली देखील. फलंदाज बाद, सचिन इज आउट. आपण पाहिलं तर कुठेतरी आता परिस्थिती बिकट झाली आहे. बघा आकाश चांगला खेळत होता, तो बाद झाल्यानंतर रोहित आला, त्याने सिक्सर एक लगावला पण त्यानंतर आपण काय घडलं की मग जवळ रोहित देखील बाद झाले. गौरव आले तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर आता खेळण्यासाठी गौरांग ज्याला आपण पाहतोय आणि गौरांग आलेत आणि मी तर म्हणेन आलेत तर नाही येत, नुसते आलेत नाही तर काहीतरी घेऊन आलेत. बॅटिंग चांगली करू शकतायत मिस्टर गौरांग, त्यांच्याकडे क्षमता आहे आणि जवळ कासरवडवली प्रीमियर लीग मध्ये देखील या खेळाडूने नक्कीच आपला फॉर्म दर्शवला गेला देखील होता. परंतु आपण पाहतोय की या वेळेला आपण पाहिलं तर एक सरळ चेंडू आपण पाहिला विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना देखील पाहायला मिळालाय. अगदी आपण पाहिला तर हा डॉट चेंडू पाहायला मिळालाय. इथून आपण पाहिलं भरत सारखा खेळाडू आहे, तो नॉन स्ट्राईक एंडकडे उभा आहे, त्याला कधी स्ट्राईक मिळेल. भरत हा देखील विचार करत असेल
कारण की माझ्याकडे चांगले शॉट्स आहेत, माझ्या डिक्शनरीमध्ये चांगले फटके आहेत, ते कधी मी खेळणार? मला संधी मिळेल तेव्हाच ना, पण मला तुम्हाला संधी कधी मिळेल? कारण की गौरांग आलेत, पण गौरांग इथे काय करतील? आपल्या संघाचं नक्कीच आता मात्र नेतृत्व करायचं आहे, चांगला धावा लगावायचे आहेत. उलटा असं होता यावेळेला, चांगला फटका अगदी आपण पाहिलं, व्यवस्थित बॅटवर घेतलाय आणि अक्रॉस द लाईन आपण पाहिलं तर लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे शॉट एक्झिक्यूट केलाय आणि चेंडू पाहता पाहता बाउंड्री लाईनच्या पार चौकार मात्र मिळालाय आणि या चौकाराने टीमची टोटल आहे 37च्या आकड्यावर पोहोचली आहे. अगदी आपण पाहिलं तर 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. एका बाजूने विकेट येत आहेत, दुसऱ्या बाजूने धावा येत आहेत. मात्र या रंगतदार मॅच मध्ये भरपूर सगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत आपल्याला. ज्याप्रमाणे पुलटा चेंडू होता अगदी लेग वरचा आणि पॅडल स्विप त्याला केलं गेलं. अगदी आपण पाहिलं तर मग 37 धावा फलकावर आपण पाहिल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर. अगदी आपण पाहिली तर ही मॅच आहे ना, एक उत्कंठा वाढवणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल, एक ऊर्जा देणारी मॅच आपल्याला दूर पाहायला मिळणार आहे. बॉलिंग ट्रॅकवर ऋषिकेश दोदडे आपण पाहतोय, जे आता सज्ज झालेत आणि जवळजवळ चर्चा करायची झाली आहे तर ऋषिकेश यांची तर एक प्रभावी गोलंदाज आहेत, प्रभाव मात्र दर्शवतील का? परंतु भरत आता या मॅच मध्ये आपण पाहिली ना तर आपला खेळ तो उंचवण्याचा प्रयत्न करतील. 37 धावा फलकावर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित बॅटमध्ये आला नाही. एकदा वेगाने दुसऱ्याचा प्रयत्न होतोय, फिल्डिंग चांगली झाली आहे. चेंडूची येईल फेकी तत्पूर्वी आपण पाहिलं तर धावा मात्र पूर्ण होत असताना पाहायला मिळतात. इथून आपण पाहिलं तर 2. अगदी आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे चर्चा करायची झाली आहे तर मग चिरमाई स्पोर्ट्सचा कासार वडवली संघ आपण पाहिला तर अनेक मोठे पारितोषिक मात्र या टीम्सने मात्र मिळवले आहेत. परंतु मागील काही सीझन आपण पाहिलं थोडासा शांत राहिला आहे, परंतु आता आज कदाचित या मैदानावरती शांत राहणार नाहीयेत असा नक्कीच खेळ दर्शवण्याचा प्रयत्न करतील. मिस टायमिंग शॉट हवेत आहे, चेंडूच्या गळीत रक्षक मात्र यावेळी दुसरा टाइम झेल झाला कंप्लीट. विकेट डाऊन होईल, भरत तिला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. मोठा धक्का चिरमाई स्पोर्ट्स कासरवाडवली टीमला मैदानाच्या मध्ये. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सूरज येताना पाहायला मिळत आहेत. सूरजचा खेळ देखील आपण बघितला तर जवळजवळ चांगला आहे, चांगली बॅटिंग करू शकतात कारण की चांगला बॅट्समॅन त्यांचं देखील आहे. अगदी आपण पाहू शकतोय की एक फिनिशवाला टच आहे ना, ते मात्र सूरज यांना देण्याचा आता प्रयत्न करावा लागेल. सूरज आज लेफ्टी बॅटर आपण बघितला कारण की लेफ्टीचा उल्लेख करायचा झाला तर मग कुंदन देखील आहेत, परंतु सूरज यांना मात्र पुढे केलंय. पाहावं लागेल, हा चेंडू दिशाहीन आहे, वाईड मात्र मिळेल. अगदी आपण पाहिलं तर जवळजवळ या वाईडनं टीमच्या टोटल मध्ये वाढ झाली आहे. टीमची टोटल आपण पाहिली आहे तर पोचली गेली आहे 40च्या घरामध्ये. आता मात्र आपण पाहिलं की पंच मात्र आपण पाहिलं तर अगदी वाईड चेक करताना पाहायला मिळत आहेत.
नक्कीच आपण पाहिलं इट्स गुड डिलेवरी आहे, फेअर डिलेवरी आहे, षष्ठांच्या वरून ट्रॅव्हल झालेला आहे. नक्कीच आपण बघितलं अर्पित पाटील यांचं नक्कीच चांगलं कार्य देखील पाहायला मिळालं. ॲक्शन रिप्लेमध्ये त्यांनी दर्शवलं गेलं. याचं डीबीएनची टीम आपल्याला पाहायला मिळते आणि एस टी एनच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला आणि चांगले चेंडू मात्र तिथे होत असताना पाहायला मिळते. समोर टाकला होता या वेळेला आपण बघितलं तर कुठेतरी आत्ता या ओव्हरमध्ये धावा मात्र पूर्णपणे ठप्प झाल्यात. धावा तर कशा येतील, कुठून येतील? बघा वाईड आले होते परंतु त्यात नंतर दुहेरी देखील होते परंतु त्यानंतर जास्त काही आलं नाहीये. समोरला हो 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 या वेळेला चांगला फटका बॅटच्या रडार मध्ये आलाय, अगदी समोर पट्ट्यामध्ये सापडला आणि आपल्या नावाचा गाजाबाजा करत असताना टोकलेला षटकार. टीमची टोटल आहे ती पोहोचली या षटकाराने पुढे. तब्बल फलकार पूर्ण होतात 46 धावा. शेवटचा चेंडू 46 धाव फलकावर. पुन्हा एकदा फोर्स केलाय समोरला, फिल्डर आहेत परंतु प्रेक्षक बांधतील. चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या पार. चौकार आणि चौकाराने टीमची टोटल आहे पोहोचले गेली 50च्या घरामध्ये आणि 51 धावांचं लक्ष असेल जिंकण्यासाठी. काय बॅटिंग केली, शांतीमध्ये क्रांती घडवली. बघा सूरजला पुढे पाठवण्याचं कारण काय होतं, कारण की हेच होतं. सूरज आपण पाहिला तर ज्याप्रमाणे त्याची बॅट्समॅन आपण पाहिली होती ना जबरदस्त, आणि त्याचाच फायदा मात्र चेंडू आणि बॅट मध्ये झालेले कनेक्शन, षटकार, त्यात नंतर चौकार, मूल्यवान 10 धावा. आणि त्या मूल्यवान 10 धावांनी आपण पाहिलं तर संघाचा फायदा मोठा होताना पाहायला मिळाला आणि टीमची टोटल अगदी डोळ्याच्या आलं तर आपण पाहिलं 50 आणि 51 धावांचं आता लक्ष असेल पूर्ण करायचं आहे आणि ते कसं केलं जाईल ते देखील आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जाऊया पुढील मॅचच्या दिशेनं, कारण की दोन संघ असतील न्यू स्टार मडवीपाडा आणि इशिका 11 तडकड. या दोन टीमच्या संघांना मी विनंती करते की आपण प्लीज या टॉस साठी टॉस बॉक्सच्या दिशेनं. हॅलो 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 टॉस केला जातोय छापा आणि हॅलो 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 हॅलो
हॅलो, चला जाऊया आपण मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा. 51 धावा चेस करायचे आहेत विकी अँड त्याला साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मिस्टर राजेश. अगदी आपण पाहिलं तर दोन्ही खेळाडू आपण पाहू शकतोय दमदार खेळाडू आहेत, दमखम ठेवणारे खेळाडू. परंतु दमखम ठेवणाऱ्या खेळाडूंना नक्कीच आपण पाहिलं तर दमखम मात्र दर्शवण्याची संधी दिली जाईल का, कारण की दमखम तितकाच मोठा आपण पाहिलं तर गोलंदाजीमध्ये पण आपण पाहिलं तर मिस्टर आकाश आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असेल. 51 धावा 24 मध्ये 51. दोन्ही टीम्सला शुभेच्छा आणि दोन्ही टीम्सला बेस्ट ऑफ दी लक. पहिला चेंडू आपण पाहिला तर फिरकी गिरी मात्र सगळ्या पाहायला गोष्टी मिळतील, कारण की इथून आपण पाहिला किला रोखण्यासाठी प्रयत्न आकाशचा होताना देखील पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आपण पाहिलं ऍक्शन रिप्ले जणू काही दर्शवलं गेलंय. कार्बन कॉफी जणू काही दर्शवले गेले. आकाश आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे क्रिकेट खेळतोय उगाच नाहीये, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण पाहिलं भ्रमण करणारा खेळाडू आहे का, कारण की त्याच्याकडे बॅटिंग बॉलिंग आपण पाहिले तर भरपूर चांगली आहे. परंतु आपण बघितलं तर ज्या सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर त्याच्या नावाची चर्चा होतीये. 3 बॉल डॉट विकिंग आज आपण बघितलं तर कदाचित कमी पडलाय, कारण की ज्याप्रमाणे उल्लेख करतात ना की लोणावल्याची चिक्की आणि आमचा विक्की कधी काय करेल काय सांगता येत नाहीये, कारण की 3 बॉल डॉट खेळलेत परंतु चांगला बॅटर आहे हा. बॅटची कडा होती लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू वेगानं चाललाय सरळ अगदी कर. हॅलो 4 धावांसाठी निघून गेला चेंडू पाहायला मिळते चौकार. आणि इथून आपण पाहिलं तर टॉपेज होता. विकेट किपर जरूर आपण पाहिले तर तिथून प्रयत्न केले होते, परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल देखील होताना पाहायला मिळाला. 4 धावा मात्र मिळाल्या. आत्मविश्वासाने नाही, परंतु नक्कीच आपण पाहू शकतो या वेळेला 4 धावाने मात्र आपण पाहिलं तर थोडासा दिलासा जरूर विकीला मिळेल. टर्न केलं या वेळेला आपण बघितलं तर स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फिल्डर आहे तिथे चांगली फिल्डिंग झाली आहे. अगदी आपण पाहू शकतो चेंडू फेकायचा होता कुठे आणि गेला कुठे आणि त्याचा परिणाम पाहतोय आपण. नक्कीच 2 धावा मात्र इथे मिळतील. थोडेसे आपण बघितलं तर ज्या प्रकारे आपण पाहू शकतोय ऍक्शन रिप्ले मध्ये चित्र कशा प्रकारे पाहायला मिळालं बघा. विचार होता नक्कीच आपण पहिला नॉन स्ट्राईक एंडला, परंतु त्यानंतर की स्ट्राईक एंडच्या परंतु थोडासा तिसऱ्या दिशेने. या राहुल अंधेर आपलं स्वागत असेल. या बॅटची कडा पहिला दुसरा तिसरा आणि यावेळेला प्रयत्न मात्र आपण पाहिले केले. राहुलजी अंधेर यांचं देखील शुभ आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 2 दिवस उद्याचा दिवस परवाचा दिवस आपला च्या सोबत नक्की त्यांचा आवाज नक्कीच आपल्याला ऐकायला मिळणार आहे विजयजी भोई यांच्या जोडीनं. सध्या चर्चा करूया आपण तर या मॅचची. तर पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर खेळ कसा राहिला आहे, तर खेळ मात्र आपण पाहिलं थोडा चर्चेचा राहिला आहे, कारण की चर्चा करूया आपण तर पहिल्या षटकामध्ये आलेल्या धावा फलकावर ज्या पाहायला मिळतात आपल्याला 6 धावा. कॅच सुटला गेला शेवटच्या चेंडूवर आपण बघितलं तर विकी याचा, परंतु नुकसान किती होईल त्या कॅच, कारण की नुकसान होऊ शकतंय कारण की एक चांगला बॅटर आहे आणि लेफ्टी बॅटर जर आपण पाहिलं ना तर या मैदानावर विध्वंसक रूप धारण करताना देखील आपल्याला पाहायला मिळेल. अगदी आपण पाहिलं तर मग ज्या प्रकारे आपण पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या ज्या धावा आपण पाहिल्या फक्त 6, म्हणजेच काय तर जिंकण्यासाठी अजून सुद्धा 45 धाव्यांची गरज असेल. चेंडू असतील 18 आणि औसतम स्कोर आपण पाहिलं तर आता प्रति ओव्हरमध्ये 15ची सरासरी झाले. भरत तळे बॉलिंग ट्रॅकवर मात्र येताना पाहायला मिळत आहेत. अगदी डीपमध्ये प्रोटेक्शन आपल्याला आपण पाहतो या वेळेला सेट केलं जाते. फील्ड सेटअप केलंय आणि जवळ जर चर्चा करायची झाली तर आपण डीप लॉंग लेग पाहतोय, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन. भारत बॉलिंग ट्रॅकवर इथून पाहिलंय आपण आणि मन बाउन्स बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा विकेट डाऊन.
विकेट डाऊन झालेली आहे आणि नक्कीच आपण पाहिलं तर पहिला फलंदाज मात्र बाद केला जातोय. राजेशला मात्र परतावं लागेल. साई कृपा विराट फाटा टीमला पहिला मोठा धक्का इथे दिलाय भरतनं आपल्या गोलंदाजीमध्ये. गॉन. चला आपण जाऊया मैदानाच्या मध्ये. दया बाबूला बॉईज टीमला विनंती असेल की आपले काही नियम्स असतील या स्पर्धेचे ते नियम्स देखील आपण पूर्ण करा. भरत बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. अपील केले पुन्हा एकदा सलगची दुसरी विकेट. बॅक टू बॅक बिग विकेट. दया सुद्धा पळतो पाहताय की परतला गेलाय डग आउटच्या दिशेनं. कॉट बाइंड द विकेट. सलग सलग आपण बघितलं तर जवळजवळ 2 बॅक टू बॅक आपण पाहिले इथून ज्या प्रकारे कॉट बाइंड द विकेटच्या स्वरूपात विकेट गमावलेत. भरत तलेची गोलंदाजी काय छान राहिली आहे आणि गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर कटर जास्त जास्त चेंडू मात्र फेकण्यामध्ये यशस्वी होताना देखील पाहायला मिळाला आहे. अगदी आपण पाहिले तर मग इथून चर्चा करूया आपण. तर मग भरतची 2 मध्ये 2 विकेट याचाच अर्थ काय तर आता मात्र आपण पाहिलं तर विकेट हॅट्रिकच्या दिशेने मात्र येताना पाहायला मिळत आहेत. अभिजित बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. अगदी चर्चा करायची झाली तर मग फलकावर ज्या लगावल्या होत्या आपण पाहिल्या तर ज्या धावा आपण पाहिल्या तर 50 आणि 50 नंतर 51 चेस करायचं असताना जी सुरुवात आपण पाहिली पहिल्या ओव्हरमध्ये 6 त्यात नंतर आपण पाहिलं की दुसऱ्या ओव्हरमध्ये थोडंसं शांत ठेवलंय. हॅट्रिकचा संधी आहे आणि ती संधी मात्र आपण पाहिली आहे तर नक्कीच पूर्ण नाही झाली आहे. 2 धावा मात्र इथे मिळतील. 8 धावा फलकावर पाहतोय. अजून देखील आपण जवळजवळ पाहिलं ना तर मग या षटकामध्ये फेकून झालेले चेंडू जे आपल्याला पाहायला मिळाले आतापर्यंत 3 धावांची सामना जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 43. हाफ वाली होता तो चेंडूला हॅलो चेंडूला खेळला गेला होता. आपण बघितलं तर अगदी आडवा बॅटच्या साईनं बॅटवर व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट झाला होता आणि 4 धावा मात्र इथून जरूर प्राप्त केल्या जातात अभिजितच्या माध्यमातून. टीमची टोटल आपण पाहिली आहे तर आता पुढे सरकले गेले 12 या आकड्यावर. 39 धावांची गरज असणार आहे. दरम्यान हा आलेला एक निर्धाव चेंडू. आणखीन एक निर्धाव चेंडू म्हणजेच आपण पाहिलं तर मग ही मॅच मध्ये अस्थिंग रन रेट वाढताना पाहायला मिळत आहे. तुमची टोटल आपण बघितली आहे फलकावर आहे 12. हलक्या हाताने मात्र आपण पाहिलं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता सॉफ्ट हँडने. आकाश स्वतः आले तर चेंडूला मात्र फील्ड केलंय. अगदी आपण पाहिलं तर नॉन सेकंड कडे संधी. ओ काय घडलंय बॅकअप होत सूरजच्या स्वरूपात. थोडासा खराब थ्रो झाला होता परंतु सूरजने चांगला बॅकअप केलं. रनआउटची संधी मात्र प्राप्त केली आहे. फलंदाज अभिजितला परतावं लागेल डग आउटच्या दिशेने. रनआउटच्या स्वरूपात तिसरा मोठा धक्का साई कृपा विराटपणा संघाला मैदानाच्या मध्ये लागतोय आणि इथे पाहिली आपण तर चिन्मय स्पोर्ट्स कासारवाडी संघाच्या माध्यमातून आणखीन एक सफलता प्राप्त केली जाते.
नक्कीच जयेश पाटील आम्हाला सांगतायत की आज 14 तारीख आहे, त्यांना सुद्धा लवकर घाई आहे, कुठेतरी जायची आहे. 14 तारीख म्हणजेच आपण बघितलं तर मग त्यांचा आवडता दिवस आहे आणि कुठेतरी आपण बघितलं की आजचं मात्र त्यांनी प्रोग्राम फिक्स केलेला आहे संध्याकाळचा. जयेश पाटील असतील की जयेश मांगेला दोघांचाही देखील इथून प्लॅन सेट आहे. अरुण बॉलिंग ट्रॅकवर आता येताना पाहायला मिळत आहेत. अरुण यांचा चेंडू आपण पाहिला तर थोडा दिशाहीन आपल्याला जर पाहायला मिळालाय. ऋषिकेश दोदडे आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडकडे जो खेळण्यासाठी सज्ज आहे. 38 धावा आणखी इथून हव्या आहेत. आपटून टाकण्याचा प्रयत्न होता, अतिरिक्त बाउन्स आपल्याला पाहायला मिळतो. एक बाउन्सची चेतावणी देखील दिली जाईल. इथून आपण पाहिली तर मग गोलंदाज अरुणला आता मात्र नो बॉल दिला जाईल कारण की हा दुसरा बाउन्सर हाताला गेला होता. बघा आतापर्यंत जे आलेले आतापर्यंत आपण चेंडू बघितले ना तर तिन्ही वाईट आलेले आहेत. अरुणच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. आकाशचा प्रयत्न आहे, सल्ला मशवरा केला जातो आकाशच्या माध्यमातून. आकाशने नक्कीच अरुणच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. अर्थात विवेक मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. आता 9 चेंडू आणि 34 धावा हे जिंकण्यासाठी हव्या आहेत. ज्याप्रमाणे आतापर्यंत जर आपण उल्लेख करायचा झाला तर भरपूर मात्र आपण पाहू शकते तर धाबा हव्या आहेत. हा ब्लाइंड शॉट खेळलाय, फिल्डर रोहित आले. हो 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 हो, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ ब्युटिफुल कॅच बाय मिस्टर रोहित रिवड. कारण की जवळ आपण पाहिलं तर डीप मिड विकेट ते 38 सर्कल पर्यंतचा आपण पाहिला प्रवास त्यांचा होता. जसं म्हटलं जात आहे नक्की तुम्ही प्रयत्न करा, प्रयत्नाची पराकाष्ठा करा. नशिबाने साथ दिली तर देईल आणि नशिबाने साथ देखील दिले या वेळेला. आणि नक्कीच मात्र आपण पाहिलं तर 99% मेहनत केली तर 1% नशिबाने दिलेली मोठी साथ आणि विकेट मिळाली आहे. आणि परतावं लागेल इथून आपण पाहिलं तर खेळाडूला. इथून चर्चा करायची झाली आहे तर मॅच फसलेली आहे कारण की आता 8 चेंडूचा खेळ राहिला आणि 34 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडू आणि 34 धावा हा सामना जिंकण्यासाठी. किशोर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये फोर्स केलाय, गॅप मध्ये आहे का, कुंदन होते तिथे, चेंडूला फील्ड करतात एका टप्प्याने. चांगला थ्रो आलाय. धावा तत्पूर्वी 2 मात्र मिळाल्यात. आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो इथून जवळजवळ 2 धावा म्हणजेच काय तर आता 32 धाव्यांची गरज असेल. 32 धाव्यांची गरज. पुढचा चेंडू पाहतोय आपण. प्लॅन मेस पाहायला मिळतोय. अगदी आपण जवळजवळ चर्चा करायची झाली आहे तर इथून पाहिलं 3 षटकाचा खेळ समाप्त. फलकावरच्या धावा पाहायला मिळत आपल्याला. अगदी आणि अगदी आपण पाहिलं तर पाठलाग करत असताना फक्त आणि फक्त 19 धावा म्हणजेच काय तर आता 6 चेंडू आणि 32 धाव्यांची गरज. सामना फसलाय परंतु या फसलेल्या सामन्यामध्ये नक्कीच आपण पाहिलं तर जान टाकायची असेल तर पहिल्या चेंडू पासून आपण पाहिलं आतिषबाजी करावी लागेल. षटकार चौकार मात्र लगावण्याचा प्रयत्न करावा लागेल. मात्र ते लगावले जातील का हे देखील पाहायला मिळेल. रुपेश बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं. ऋषिकेश यांना आपण पाहतो. ऋषिकेश दोदडे जे आतापर्यंत आपण पाहिलं तर सध्या आपल्या टीमसाठी 32 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. रुपेश ओव्हर द विकेट फोर्स केलाय. आपण पाहिलं हवे चेंडू आहे, चेंडूच्या मागे सूरज झेल ड्रॉप झालाय. अगदी आपण पाहिलं तर थोडासा सूर्यकिरणाच्या विरुद्ध होता, झेल ड्रॉप झाला. याचा अर्थ पहिल्या बॉलवर आलेल्या ज्या पाहायला मिळतात आपल्याला एकूण तरी 2 धावा म्हणजेच काय तर आता येणारे 5 आणि 5 मध्ये आपण पाहिलं तर 30 म्हणजे 5ची आपण पाहिलं तर बाउंड्रीच्या पलीकडे पाठवावे लागतील हे चेंडू. परंतु थोडं आपण पाहिलं दिशा आता यावेळेला चुकली जाते आहे. वाईटचा मात्र इशारा मिळेल. 29 धाव्यांची गरज असणार आहे
बघा आणखी 5 मध्ये आपण बघितलं 29 धावा, तर तुम्हाला एकच आता मात्र पर्याय आणि उपाय आहे, तो म्हणजे षटकार षटकार आणि षटकार. इथून आपण पाहू शकतो तर हा सामनावीराचा पुरस्कार देखील जो शिल्लक आहे आणि तो देखील आपण देतोय बाबूला बॉईज टीमला, कारण की जवळजवळ नकुल होते त्या मॅचचे हिरो तुषार चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण देऊया तो पुरस्कार. आणखीन एका डॉट चेंडू येताना पाहायला मिळते. मॅच पूर्णपणे आपण पाहिलं तर मग जी फसलेली आपल्याला पाहायला मिळते. पुरस्कार आपण पाहतो जो सामनावीराचा बाबूला बॉईज टीमचा मात्र तो राहिलेला होता तो आम्ही आता वितरित केलाय. सरळ खेळलाय, सेफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय, फिल्डिंग चांगली होत असताना देखील पाहायला मिळाली. अगदी आपण पाहिलं तर मॅच मात्र पूर्णपणे आता आपल्या हातामध्ये आलेली आहे. जिंकण्यासाठी आता नजर टाकूया आपण, तर 2 चेंडू आणि 28. किशोरच्या बॅट मधून फटका चांगला आहे, बाउंड्री लाईनच्या पार मिळेल हा षटकार, परंतु हे षटकार सुरुवातीला यायला हवे होते, आता येतात, परंतु या षटकाराने फक्त जे धावांचं अंतर आहे ना तेच कमी होईल. म्हणजेच काय तर आता 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 22 धाव्यांची. फुलटॉस होता, सचिन आहे तिथे, कॅच पकडतील, विकेट मिळेल रुपेशला, सामना जिंकलाय चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली टीम न. कॉंग्रॅच्युलेशन्स चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली टीम आणि साई कृपा विरार फट्टा टीमचा आभार व्यक्त करतोय ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये नक्की चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतोय.